तर जय महाराष्ट्र सर्वांना जय शिवराय मित्रांनो. मी पुन्हा एकदा सर्वांसाठी ना नवीन व्हिडिओ घेऊन आहे. आजसुद्धा आपण आहे ना एकाच चित्रशाळेमध्ये आलो आहे गणपती बाप्पांच्या. जे तुम्हाला ना मी मागे हमरापूर आणि पेनला गेलो, आपण 2 व्हिडिओ केलेल्या. तेव्हा तुम्हाला सांगितलेलं चिंतामणी कला केंद्रामध्ये इकडच्या मूर्त्या हमरापूरच्या तुम्हाला चिंतामणी कला केंद्रामध्ये भेटतील. आणि त्याच चिंतामणी कला केंद्रामध्ये आलो आहे आपण आज. काळा चौकीच्या इकडे काळा चौकी नाही मित्रांनो, तर लाल मैदान चिंचपोकळीच्या बाजूलाच आहे. चिंचपोकळीच्या ब्रिजच्या बाजूलाच आहे चिंतामणी कला केंद्र. आपण गेल्या वर्षी चिंतामणी कला केंद्राची ना मित्रांनो व्हिडिओ बनवलेली, पण काही कारणाने आपल्याला ती डिलीट करावी लागली. कारण का आपण त्यावेळी नवीन होतो, आपल्याला एक्सपिरियन्स नव्हता एवढा काय होतं. तर त्या व्हिडिओला आपल्याला कॉपीराईट बसलेले म्हणून तुम्हाला मी मागच्या 2 व्हिडिओमध्ये सांगितलेलं की हमरापूरमधले जे गणपती आहेत ना मूर्त्या, ते तुम्हाला चिंतामणी कला केंद्रामध्ये भेटतील. आणि आता ते शॉप 4-5 दिवसापूर्वीच सुरू झालेलं आहे मित्रांनो. आता सध्या तुम्ही बघता पाठी काम चालू आहे, गणपतीचा थोडा वर्क चालू आहे, डायमंड वर्क वगैरे चालू आहे मित्रांनो. म्हणून आता थोडा आपण मुहूर्त जेवढा आपण शूट करूया. आणि आपला मित्र प्रथमेश येतोच आहे, तर तुम्हाला मागे 2दा सांगितलं, तो सुद्धा प्रथमेश आणि मी सुद्धा प्रथमेश आहे. तो पिंगळे आणि मी चव्हाण आहे, तो येतो आहे. आपण त्याच्याशी बोलूया, थोडक्यात थोडा व्हिडिओ बनवूया आणि थोडा अजून शॉप चालू होऊन द्या. बघा बाजूला सुद्धा एक त्यांचा शॉप आहे, तो सुद्धा चालू होणार. आपण थोड्या दिवसांनी पुढच्या महिन्यात येऊ अजून एकदा, तुम्हाला मूर्त्या दाखवतो. सर तुम्ही ह्या मूर्त्या बघा आणि आवडल्या तर मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे चिंतामणी केंद्राचा आणि ॲड्रेस आहे. तर स्क्रीनशॉट काढा आणि व्हॉट्सअप करा त्यांना, किंवा तुम्ही स्वतः इकडे येऊन भेटून जावा त्यांना. समोर मूर्त्या बघा, अति सुंदर मूर्त्या आहेत. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो हा आहे ना, इकडून ना मित्रांनो हा चिंतामणीचा ब्रिज आहे इकडे. गेल्या वर्षी आपला चिंतामणी कला केंद्र आहे ना, याच बाजूला होतं इकडे. त्या ब्रिजच्या इथून आलं ना म्हणजे लालबागच्या इथून, तर हा समोरच चिंतामणी कला केंद्राचा शॉप आहे. आणि लाल मैदान इकडे सुद्धा आहे. मॅपवर दाखवून जाणार तुम्हाला मी प्रॉपर ॲड्रेस देईल. आणि चिंतामणी कला केंद्र आहे. आता सध्या बघाल तर मित्रांनो काम चालू आहे. बघा हे बाप्पांचे ना डायमंड लावून मूर्ती बनवली आहे. बघा वर्क चालू आहे, डायमंड वर्क चालू आहे. मित्रांनो बघा हे मस्त आहे. बाप्पांच्या ना धोतर मला फुलं आहेत मित्रांनो, ही तुम्हाला दिसत असेल. हे बघा दोन्ही पण बाप्पांच्या ना धोतर म्हणजे फुलांनी केलेलं आहे. मित्रांनो बाप्पांचा ना फेटा बघा, एक युनिक फेटा तुम्हाला असं दिसतं यावर्षी. हे बघा बाप्पांचा फेटा बघा यावर्षी.
तर मित्रांनो जेवढा आपण आता मूर्त्या बघितल्या ना सध्या आता तरी आता काम चालू आहे मित्रांनो, ज्वेलरी वर्क चालू आहे मूर्त्यांचा. म्हणून आता मी सध्या तरी ना छोटा व्हिडिओ बनवतो आहे. याचं कारण अजून जाऊन पुढे जाऊन अजून काही मूर्त्या येणार आहेत. सोमवार मंगळवारपर्यंत आणखी मूर्त्या येणार आहेत आणि व्यवस्थितपणे ना मित्रांनो शॉप ओपन झाला पाहिजे. आणि माझ्याबरोबर सध्या तरी आता आपला प्रथमेश आहे, तो एक प्रथमेश, मी एक प्रथमेश, अजून तिसरा नाही आहे. दर्शन होता गेल्या वर्षी आपल्याबरोबर. आता सध्या तरी प्रथमेश आहे आणि त्यांची पार्टनर म्हणजे बिझनेस पार्टनर आणि बिझनेस पार्टनर ते सुद्धा आहेत. सध्या आपण प्रथमेशशी बोलूया. प्रथमेश, गेल्या वर्षी 3 फेटे म्हणून आपला गणपती म्हणजे एक नवीन काहीतरी काढलेला युनिक होता एक गोष्ट. यावर्षी कसं काय असणार मूर्त्यांचं? यावर्षी पण 3 दोऱ्यांचा फेटा असेलच आणि यावर्षी आम्ही ज्वेलरी वर्कवर जास्त फोकस करतो आहे की ज्वेलरी वर्क असावी. जसे आपण तुम्ही गणपती बाप्पाच्या पाया पडायला जाता, लालबागच्या राजाला जाता किंवा सिद्धिविनायक मंदिरमध्ये जाता तेव्हा तिकडे एक प्रकार असतो बॉम्ब लाईटचा, म्हणजे एक ज्योत जळत असते, त्याच्यावर आपल्याला बाप्पाचं स्वरूप खूप चांगलं दिसत असतं. मग ते कधी दिसतं जेव्हा आपण ज्वेलरी वर्क करतो. मग आम्ही त्या मूर्त्यांना तेवढी ते ज्वेलरी वर्क करून त्याच्यामध्ये आम्ही तो जीव आणण्याचा प्रयत्न करतो आहे की आपल्या घरात ठेवल्यावरसुद्धा आपल्याला लालबागच्या राजाचा भास झाला पाहिजे किंवा सिद्धिविनायक मूर्तीचा भास झाला पाहिजे की आपल्या घरात एक मंदिर उभं राहिलं ते 5 दिवसासाठी, जो आम्ही यावेळी प्रयत्न करतो. आणि प्रथमच बाहेर असं कुठे डिलिव्हरी वगैरे असणार का? यावेळी तरी डिलेवरी आम्ही नाही घेत आहे, पण आम्ही बुकिंग घेतो आहे. कस्टमरला रिक्वेस्ट करेल की तुम्ही इथे येऊन मूर्ती घेऊन जा, तुम्हाला ते इझी पडेल. डिलेवरीच्या भानगडीत पडू नका, कारण खूप वेळा असं होतं की डिलेवरी आम्ही देतो पण तिकडे गेल्यावर मूर्त्या वगैरे तुटलेल्या असतात. आपली मूर्ती तुम्ही स्वतःहून जर घेऊन गेला तर तुमच्यासाठीही चांगलं आहे, माझ्यासाठी पण चांगलं आहे आणि ते तुम्हाला डिलेवरीपेक्षा जास्त स्वस्त पडेल. मित्रांनो, ऑनलाईन जर तुम्हाला बुकिंग करायचं असेल इकडेच होऊन आहे, फक्त मूर्तींची डिलिव्हरी होऊ शकत नाही मित्रांनो. कारण का गेल्या वर्षी तरी ना मी साधारण माझ्या फॅमिलीमध्ये इतर कोणत्या ठिकाणी ना खूप प्रॉब्लेम झालेला मूर्त्यांना. असा होऊ नये अशी इच्छा असते, पण झालेली खरी गोष्ट आहे ती मित्रांनो कधी मला सांगावीच लागते. तर मित्रांनो, या मूर्त्या आवडल्या ना मित्रांनो, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मला स्टार्टिंगला सांगितलं, ॲड्रेस मेन्शन केलं आहे, फोन नंबर आहे, तुम्ही व्हॉट्सअपवर त्यांना स्क्रीनशॉट काढा. तुम्हाला मी मागच्या 5 ते 4 व्हिडिओपासून तुम्हाला सतत सांगतो आहे की चिंतामणी कला केंद्राला तुम्ही एकदा व्हिजिट द्या इकडे आणि मूर्त्या बुक करायला चालू करा मित्रांनो. अवघे 65 दिवस उरले मूर्त्यांसाठी गणपतीसाठी मित्रांनो, पण लवकर मूर्त्या बुकिंग करा मित्रांनो. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन जागेवरती एका नवीन शॉपमध्ये. तो अवसर तुम्हाला सर्वांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय.